श्रीमंत योगी आईसाहेबांना नमस्कार करून आजची सुरुवात. हाय फ्रेंड्स, आता आम्ही गावावरून आलेला आहे. हा आमचा तिसरा व्लॉग आहे. पहा आता हे फुलं पूर्ण पडले तर आहे ना, आंबे येणार आहे. आमच्या गल्लीमध्ये शादी पण आहे, तिथं मंडप बनवणं चालू आहे. चलो बघूया मम्मी काय करत आहे. आता बघूया मम्मी काय करत आहे. मम्मी काय करू लागली? स्वयंपाक काय बनवू लागली? वरण भात बनवू लागली मी आता. आता आपण बघूयात पप्पा काय करत आहे. क्या बोलूं मैं इस पे? सॉरी 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 सॉरी. हे पहा आता व्ह्यू किती मस्त आहे. हे पहा रोज, गुलाब, रेड. हाय मैत्रिणींनो, तर चला आज कांचन रसोईघरमध्ये रेसिपी नाही तर छान मस्त लॉग बनलेला आहे आणि गोल्डीने दाखवलंच आहे तुम्हाला. तर आता मी लावलेलं आहे वरण भाताचं कुकर आणि छान मस्त कोरडी मेथीची भाजी बनवून घेणार आहे. तरी बघा छान मी मेथीची भाजी बनवणार आहे आता. आणि आता मस्त पीठ मळून घेणार आहे. कालच आम्ही प्रवासाहून आलो तर सगळे थकलेले होते, त्यामुळे आज उशीर झाला आम्हाला अमेरिका क्या कहता था आवरायला वगैरे. छान मस्त आता पीठ पण भिजवून झालेलं आहे. हे बघा मेथीची पण भाजी झालेली आहे छान. आणि इकडं वरण भाताचं पण कुकर झालेलं आहे आणि मस्त आता ठेचा पण बनवायचा आहे मला. तर मग मस्त म्हटलं तर चला लसूण पण आपण सोलून घेऊया आणि आपली मेथीची भाजी पण तयार आहे. ह्याच कढईमध्ये आपण छान मस्त आता मिरच्या भाजून घेऊया आणि वरण भात मस्त आपलं महाराष्ट्रीयन जेवण काही असलं नसलं तरी महाराष्ट्रीयन जेवण म्हणजे आपलं वरण भात पोळी जिंदाबादच असते. कधी पण काही भाजीला नसलं तर वरण भात पोळी आणि ठेचा. तर हे छान मस्त आता लसूण आणि मिरच्या मी भाजून घेतलेले आहे. आता मस्त ठेचा करून घेते याचा. आणि मुलांना भूक लागली त्यामुळं आता मी थोडं आता मी आलं गोविंदाचे पप्पा म्हणाले गोविंदाला आवरून देऊ लागले छान. आता ठेचा पण कुटून घेते आणि आता राघवला पण कुटाला होते थोडा ठेचा. तोपर्यंत माझ्या पोळ्याची तयारी होऊन जाते. वाह क्या सीन है. पोळ्या तयार होऊन जातात माझ्या. आता राघव लागला ठेचा कुटायला आणि गोविंदा काय तरी मला सांगत आहे. तर आता गोविंदा कसंही मधात करू लागला, त्याला लागलेली आहे भूक. तर हे करू का ते करू, आता काम मधात त्याच्या पप्पाला पण मदत करू लागतो. आता छान मस्त वरण पण हटून घेते आता मस्त. तर आज छान मस्त म्हटलं आता व्लॉग बनवूया आपण, कारण रोज घाई गडबड असते, मुलांचा टिफिन असतो तर काही लवकर होत नाही शूटिंग घेणं म्हणजे व्हिडिओ घेणं. तर आज थोडा वेळ होता तर मग म्हटलं चला. आणि मुलांचं टिफिन वगैरे त्यांचं पूर्ण आवरणं आणि रोज दिवस कसा निघून जातो सकाळी 6 वाजेपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत. आणि सकाळीचा माझा मोठा मुलगा 7 वाजता जातो स्कूलमध्ये, त्यामुळं वेळ मिळत नाही. आता म्हटलं चला बनवून घेऊया. तर बघा मी छान ठेचा पण आता परतून घेतलेला आहे आणि थोडं काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न. आता रोज आपली रेसिपी तर राहतेच कांचन रसोईघरमध्ये, तर आज म्हटलं थोडा लॉग पण बनवूया. मग मस्त छान आता वरण भात तर लावलेलाच होता, मग ठेचा केला, मेथीची भाजी करून घेतली आणि आता पोळ्या पण टाकू लागले. छान म्हटलं आता चला. रुको जरा सबर करो. पटापट पोळ्या टाकून घेऊ आता.
छान मस्त आता पोळ्या पण झालेल्या आहे आणि आता जेवायची तयारी मस्त छान खाली आता जेवायला घ्यायचं आहे सगळं, कारण खूप वेळ झालेला होता. कसं थोडं प्रवासावरून वगैरे आलं की मग थोडा दुसऱ्या दिवशी वेळ होतोच पूर्ण आवरावरी करायला. आणि पूर्ण कसं 2-3 दिवस नसल्यावर सगळं घर साफसफाई करून आणि स्वच्छता करूनच सगळं करावं लागतं. आणि आता सगळं स्वयंपाक झालेला आहे. आता छान मस्त किचन ओटा आवरून घेऊया, कारण किचन ओटा आवरल्याशिवाय कितने ते तेजस्वी जेवण जात लोग हैं नाही. हमारे पास, त्याच्यामुळे आधी कितने स्वच्छता शानदार पहिली, विचार रखते हैं नंतर मग आपण जेवण करूया. हे माझं रोजचंच आहे. पूर्ण आवरल्याशिवाय मी काही जेवण करत नाही, कारण एकदम मनाला प्रसन्न वाटतं असं आवरलेलं स्वच्छ असलं की. come to Dubai. आणि छान आता आम्ही आता जेवण करणार. आणि ते आमच्या रोनूला गोविंदाला मस्त मीठ पोळी तूप लावून पराठा पाहिजे होता, तर त्याला वेगळा पराठा केला आपल्या पिठाचाच. आणि त्याचं चाललं आता जेवण. आणि त्याचा प्रश्न, मला ही भाजी आवडत नाही, मला वरण आवडत नाही, त्याचं चालू असतं. तर छान मस्त आता सगळे जेवायला बसलेले आहे. आणि आम्हाला जेवताना जेठालाल लावल्याशिवाय आम्हाला कोणालाच जेवण जात नाही. जेठालाल म्हणजे आपला तारक मेहताचा उलटा चष्मा. आम्ही सगळे रोज असेच बसून जेवण करतो. छान कसं आहे, आणि किचनमध्ये बसूनच जेवण करतो आम्ही. आणि टी व्ही आहे समोर, पण मग टी व्ही समोर कोणी जेवण करत नाही. एखाद्या वेळेस मुलं करतात, पण असं सगळे हजर असल्यावर आम्ही एकत्रच फॅमिली जेवण करतो. आणि सगळे व्यवस्थित असले हजर जेवणाच्या वेळेला तर असं एकत्र जेवण करायला पाहिजे सगळ्यांनी, छान वाटतं. मस्त बघा आता वरण भात, पोळी मस्त ठेचा, मेथीची भाजी, छान मस्त आपलं जेवण. तर आता आपलं तारक मेहता पण लागलेला आहे आणि जेवणाला पण सुरुवात झालेली आहे. आणि जेवण झाल्याच्या नंतर मस्त आता सगळे अभ्यासाला बसले. आणि माझं चालू होतं थोडं ऊन खाणं, उन्हामध्ये बसली होती मी आणि चालू होतं फोनवर सगळ्यांचा चालला होता अभ्यास. तर ही मुलं मस्त आता छान अभ्यास करतायत. आणि माझे मिस्टरांची पुस्तक आणि पुस्तकाची आवड असल्यामुळे याच्यातले 20-25 तरी पुस्तक त्यांनी वाचलेली आहेत. आणि रोज ते 1 तास तरी वाचन करतात नियमाने. आणि छान आता संध्याकाळची वेळ झालेली आहे. आता मुलं ट्युशन. तर बघा आज छान दिवसभराचा लॉग बनवलेला आहे. तर असंच छान छान आपल्या कांचन रसोई घरमधलं लॉग रेसिपीज जर छान मस्त बघायच्या असेल तर चॅनलला फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पूर्ण रोजच्या रोज रेसिपी आणि लॉग येऊन जातील. लाईक करा, कमेंट करा आणि छान छान आम्हाला असंच प्रोत्साहन द्या. तर एक छोटासा प्रयत्न आहे हा दाखवण्याचा छान. आता संध्याकाळी ट्युशनहून आले की लगेच मुलांचं झालं की काय केलं जेवायला, काय केलं जेवायला चालू आहे आता. तर संध्याकाळचा स्वयंपाक माझ्यामुळे नाही, गोविंदाला चालू होतं. जेवण वगैरे गोविंदाचं झाले, अरे मुलांची रोनू चालली तुझं चालू मस्ती. होतं ना. अंथरूण वगैरे टाकणं झालं आता. थोडीशी संध्याकाळची मस्ती आणि मग लगेच उद्याच्या तयारीचं, शाळेची तयारी. यांचं चाललं आता डान्स, ठुमक. आणि इकडे राघवची चाललेली उद्याची स्कूलची तयारी. आणि राघवच्या याच्यामध्ये फोड झाला तर ते चाललं बघणं की मम्मी काय झालं बघ म्हणून. तर बाय. कसा वाटला लॉग तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मजा आया. गुड नाईट फ्रेंड्स. बाय बाय, टाटा.